नेचुरल कॉंग्रॅच्युलेशन्स. तू व्हिडिओ काढ ना फक्त. अंकिता, तू UPSC मधनं भारतातनं 303 नंबर आलाय आणि मुंबईतनं दुसरा क्रमांक आली आहे. काय सांगशील, कसा आनंद झाला? खूप आनंद झाला आहे. एवढ्या वर्षानंतर जे एफर्ट्स टाकलेले ते पूर्ण होत आहेत आणि खूप खुश आहे. अजून वेळ लागेल थोडा अजून सिंक इन व्हायला की रिझल्ट लागला आहे आणि चांगला लागला आहे. अंकिता, कशा प्रकारे अभ्यास करत होतीस? किती टाइम अभ्यासाला द्यायचीस? घरच्यांना पण टाइम देत होतीस का? हे मागचे 3-4 वर्ष जे चालू होते माझे UPSCचा जो माझा प्रवास होता, तसं फ्रॉम डे 1 बऱ्यापैकी मी कन्सिस्टंट किंवा हार्डवर्क जे आहे ते कन्सिस्टंटली एफर्ट्स पुट इन करत होती. जेवढा वेळ आपण देऊ शकतो मिनिमम मी 8 ते 10 तास दिवसातले देत होती आणि तो जास्त देण्याऐवजी रोज तेवढे किंवा कन्सिस्टंटली तेवढं देणं. जेव्हा आपण लो आहोत किंवा तेव्हा पण तेवढाच अभ्यास करणं हे दॅट वॉज माय गोल. आणि घरच्यांना थोडा कमी वेळ देत होती कारण अभ्यास तेवढा होता आणि घरच्यांचा पण त्याला पूर्ण पाठिंबा होता. वडिलांची इच्छा केली पूर्ण झाली आहे. काय सांगशील, तू त्या रिझल्ट लागला घरी येऊन तू सांगितलं असेल, वडिलांची आणि आईची रिएक्शन नक्की कशा होती? वडिलांची आणि आईची रिॲक्शन ही माझ्यापेक्षा जास्त चांगली होती. माझ्यापेक्षा जास्त ते खुश होते मला बघताना की माझं जे स्वप्न होतं किंवा जे टार्गेट होतं ते मी अचीव केलं आहे. आणि माझ्यापेक्षा मी बोलू शकते की ते जास्त खुश आहेत की मी फायनली रँक आली आहे आणि चांगली आली आहे. आता जे बाकीचे UPSC विद्यार्थी असतील ते मानसिक अभ्यास करत असतील, त्यांना तू कशा प्रकारचं काय संदेश देशील? जे काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतायत किंवा विचार करतायत ही परीक्षा द्यायची, मी त्यांना हेच बोलेल की हार्डवर्क इज द ओनली की. मेहनत घेणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण घेतलीच पाहिजे. नुसती मेहनत हाच एक कॉम्पोनंट नाही आहे. स्मार्ट वर्क ज्याला आपण बोलतो ते पण खूप गरजेचं आहे. आणि पर्सिस्टन्स मी बोलेन की अजून एक क्वालिटी आहे जी अजून एक महत्त्वाची आहे. खचून न जाता कुठला नेगेटिव्ह रिझल्ट आला किंवा आपण कुठे कमी पडलो तर त्याला धरून न बसता त्याला चांगल्यापैकी ॲनलाईज करणं आणि परत आपण कुठे कमी पडलो हे शोधणं आणि परत तेवढ्याच जिद्दीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीने परत देणं, हे मी बोलेन की जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवावं. मॅडम, मुलगी UPSC मधनं मुंबईमधनं दुसरी आली आहे आणि भारतातनं 303 क्रमांक आली आहे. काय भावना आहेत तुमच्या? खूपच आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातून आम्ही ज्या भागातून येतो तिथून जिजाबाईंचा येसूबाई किंवा असा जुना वारसा परंपरा मिळालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे तिने तिचं एक्झिस्टिंग करिअर आणि बाकीच्या गोष्टी करत करत ती ह्याच्यामध्ये पास झालेली आहे. तिचं कष्ट आणि मेहनत खूप मोठी आहे. आम्ही तिला सपोर्ट केलेला आहे. तर तिने असंच उत्तरोत्तर प्रगती करत जावी आणि जो जुना महाराष्ट्रामधला आपला वारसा आहे स्त्रियांचा, व त्या जिजाबाई असो, येसूबाई असो किंवा अलीकडच्या काळातल्या सुद्धा ज्या सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत, तिथे तिने नाव करावे. आणि आमच्या फॅमिलीमधून अशी एखादी मुलगी UPSCची एक्झाम पास होती आहे ही आई म्हणून मला तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मॅडम, मुलगी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे मुंबईतनं, कशा प्रकारे तिचा अभ्यास असायचा? कशा प्रकारे घरात काही प्रोग्राम असतील तर कशा प्रकारे तुम्ही तिला मोटिवेट केलं होतं? ती खूप डिसिप्लिन्ड आहे. तिला कधी अभ्यास कर म्हणून सांगावं लागलं नाही. बाकीच्या मुलींना जसं बाकीचं छंद किंवा हे असतात, तिला पुस्तकच आवडतात. लहानपणापासून तिला पुस्तकच आवडतात. त्यामुळे अभ्यासामध्येच तिला स्ट्रेस बस्टर आहे, रिलीज होतो तिचा. आणि तिला कुठलीच गोष्ट कधीच सांगावी लागली नाही. घरामध्ये बाकी काही ॲक्टिव्हिटीज चालू असल्या तरी
तिचं जे रोजचं डेली शेड्यूल होतं ते ती बरोबर तंतोतंतपणे पाळत होती आणि त्याचाच हा रिझल्ट आहे. दोन मुले खाली घे. अजून एक मिनिट. लाईट सेट करून द्या. ओके. राजेश रोल. सर UPSC सर्व्हिस एक्झाममध्ये 303 रँक आला आपल्या मुलीला आणि मुंबईतून सेकंड नंबर आहे. काय सांगाल आपण? हे निश्चितच एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. मुलींनी तिच्या प्रयत्नांनी आणि सातत्यपूर्ण अशा हार्डवर्कचं मुळे तिला हे यश मिळालं आहे आणि त्याबद्दल एक वडील म्हणून निश्चितच एक अभिमान आहे आणि तिचे खूप खूप अभिनंदन. तिच्या मेहनतीला हे फळ मिळालेलं आहे निश्चितपणे. आपली काय अपेक्षा होती जेव्हा एक्झामला रिझल्ट पाहत होता आपण, तर काय अपेक्षा होती या तसे मुंबईतनं सेकंड नंबर आला, तर काय सांगाल? निश्चितच आनंद झाला आणि तिला या परीक्षेमध्ये 100% यश येईल आणि तिला यावेळी तिला नक्की लिस्टमध्ये नाव असेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री होती. फक्त आता कुठली रँक येते तेवढंच वेटिंग होतं आणि अपेक्षेप्रमाणे तिला यश मिळालं की या लिस्टमध्ये यादीमध्ये तिचं नाव बघितल्याने निश्चित आनंद झाला. आपली एक इच्छा होती की आपण रिटायरमेंटच्या अगोदर आपल्या जागी यावं आपली मुलगी या सर्व्हिसमध्ये. नाही, मला एक कौतुकाने असं नेहमी वाटायचं की तिने ज्यावेळी UPSC सर्व्हिस करून ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तिने एंटर व्हावं आणि तिच्या अंडर मला कधीतरी काम करता यावं महाराष्ट्र केडरमध्ये, अशी एक इच्छा होती एक बाप म्हणून. ते इच्छा आज पूर्ण झाली. नाही, बघूया आता. ही तर सुरुवात आहे. हे चालूच राहील. तिचा प्रयत्न आणि हार्डवर्क हे भविष्यातही चालूच राहील आणि या यशाबद्दल निश्चित आनंद आहे.